नमस्कार मित्रांनो, सॉफ्ट स्किलच्या अंतर्गत या व्हिडिओमध्ये आपण वैयक्तिक सॉफ्ट स्किलच्या संदर्भात स्वॉट विश्लेषण SWOT चे विश्लेषण कसे करायचे हे पाहणार आहोत. वैयक्तिक सॉफ्ट स्किलच्या संदर्भात स्वॉट विश्लेषण SWOT मध्ये S स्टँड्स फॉर स्ट्रेंथ, W फॉर वीकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटीज अँड T फॉर थ्रेट्स. स्वॉट विश्लेषण वापरून आपण आपल्या कौशल्यांचे मूल्यांकन करू शकतो. हे विश्लेषण वैयक्तिक विकासासाठी त्यासोबतच आपल्या कामकाजामध्ये सुधारणा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. स्ट्रेंथ म्हणजे आपल्या मजबूत बाजू किंवा आपले सामर्थ्य किंवा सशक्तता, जसं की उत्कृष्ट संवाद कौशल्ये, स्पष्ट आणि प्रभावी संवाद साधण्याची क्षमता, समस्या सोडवण्याचे कौशल्य, समस्या शांतपणे विचार करून सोडवण्याची क्षमता, आत्मविश्वास, निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वतःवर असलेला विश्वास, सहकार्य आणि टीमवर्क, इतरांसोबत काम करण्याची आणि सहकार्य करण्याची क्षमता, वेळ व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट, आपली कामे वेळेत पूर्ण करण्याची क्षमता, अनुकूलता, नवीन परिस्थितीमध्ये सहज रुळण्याची क्षमता. एखादी व्यक्ती चांगले वक्तृत्व आणि सहकार्य कौशल्ये असलेली असेल तर ती इतरांसोबत प्रभावीपणे संवाद साधून नेतृत्व करू शकते. म्हणजे या सर्व सॉफ्ट स्किलच्या बाबतीत आपल्यामध्ये कोणते सामर्थ्य आहे हे स्वतःचे मूल्यमापन करणे इथे अपेक्षित आहे. 2. वीकनेस, कमकुवत बाजू. संवेदनशीलता, इतरांच्या टीकेला जास्त प्रमाणात व्यक्ती स्वातंत्र्याने घेणे, तणाव व्यवस्थापनाचा अभाव, तणावग्रस्त परिस्थितीत काम न करता येणे, अल्प आत्मविश्वास, स्वतःच्या निर्णयावर विश्वास नसणे, विलंब, कामे पुढे ढकलणे आणि अंतिम क्षणी काम करणे, सकारात्मक अभिप्राय न देणे, इतरांचे कौतुक न करणे किंवा त्यांचे प्रयत्न मान्य न करणे. ही सर्व लक्षणे वीकनेस असण्याची आहेत. एखादी व्यक्ती संवाद साधताना प्रभावीपणे इतरांचे ऐकू शकत नसेल किंवा तणावपूर्ण परिस्थितीत आपल्या भावनांना नियंत्रित करू शकत नसेल तर कामातील गुणवत्ता प्रभावित होऊ शकते. स्वतःच्या आत असलेल्या कौशल्याचं निरीक्षण केल्यानंतर जर काही कमकुवत बाजू आपल्याला सापडत असतील, आढळून येत असतील, तर त्यावरती काम करून अभ्यासपूर्वक पद्धतीने ते दूर करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हे ॲनालिसिस करू, जेव्हा हे विश्लेषण आपण करू, तेव्हा हे शक्य होईल. 3. अपॉर्च्युनिटीज, संधी. विश्लेषणातील हा जो तिसरा पार्ट आहे तो संधी शोधण्याच्या बाबतीतला आहे. कौशल्य विकास, कार्यशाळा, प्रशिक्षण किंवा नवीन संधीमधून सॉफ्ट स्किल सुधारण्याची संधी आपल्याला मिळते. एखादी कार्यशाळा असेल तर त्या कार्यशाळेला आपण हजर झालो पाहिजे. त्या कार्यशाळेमधून काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द आपल्या मनामध्ये असली पाहिजे. प्रशिक्षणाला सुद्धा जायला आपण तत्पर असलो पाहिजे, या अर्थाने घ्यायचं. नेटवर्किंग, व्यावसायिक आणि सामाजिक संधींमधून नवीन लोकांशी संवाद साधून त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळते. जसं आपण आपलं ह्युमन नेटवर्क जितकं रुंद करू तितकं आपल्याला नव्या नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळते. नवे नवे मित्र करणे हे ज्याला जमतं त्याला ही संधी सहजपणे सापडते. नेतृत्वाची संधी, आपले नेतृत्व गुण सिद्ध करून पुढील स्तरावर पोहोचण्याची संधी. संपर्काची वाढ, प्रभावी संवाद साधून नव्या नव्या संपर्कांची वाढ करणे. या सर्व बाबी, हे सगळे कौशल्य आपल्याकडे असतील, हे सर्व गुण आपल्याकडे असतील तर आपण नव्या नव्या संधी शोधू शकतो. एखादी व्यक्ती ज्या गोष्टीमध्ये कमी आहे त्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण घेण्याची किंवा नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी नेटवर्किंगच्या संधीचा उपयोग करू शकते. म्हणून ॲनालिसिस करत असताना मला कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत, माझ्यामध्ये काय कमी आहे, याचं जर विश्लेषण आपण केलं आणि त्या संधी साधण्याचा प्रयत्न केला तर आपल्यामध्ये कौशल्ये विकसित होतील. थ्रेट्स, धोके, स्पर्धा, इतर व्यक्तींनी समान सॉफ्ट स्किल्स प्राप्त केल्या असल्यामुळे तीव्र स्पर्धा. आणि स्पर्धा हा जर आपल्याला धोका असेल आणि असं वाटत असेल की आपल्यामध्ये जे स्किल आहे ते इतरांमध्ये सुद्धा आहे,
तर त्यापेक्षा अधिक आपल्याला काय करता येईल, या स्पर्धेत टिकण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल, हे ॲनालिसिस केल्यानंतर, विश्लेषण केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल. तणावपूर्ण परिस्थिती, तणावग्रस्त परिस्थितीमुळे आपल्या कार्यक्षमतेमध्ये घट होते आणि ही होणारी घट आपल्याला जाणवली पाहिजे. हे केव्हा जाणवेल, जेव्हा आपण विश्लेषण करू तेव्हा. आत्मविश्वासाचा अभाव, आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा संधी गमावल्या जाते आणि जेव्हा हे आपल्या लक्षात येतं की संधी गमावल्या गेली आहे, तेव्हा व्यक्तिमत्वाला धोका पोचतो असं आपल्याला वाटायला लागतं. त्यावेळी लगेच तो धोका ओळखून त्याला ओव्हरकम करणं, त्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं असतं. तंत्रज्ञानाचा प्रभाव, सततच्या बदलणाऱ्या तांत्रिक परिस्थितीमध्ये सॉफ्ट स्किलला अनुकूल करणे कठीण होणे, हा जर धोका आपल्याला जाणवला तर लगेचच त्यासाठी काय रिमेडी करता येईल हा विचार आपल्याला करता येणं शक्य होतं. म्हणून हे स्वॉट ॲनालिसिस करावं असं तज्ज्ञ सांगतात. जर व्यक्तीला तणाव हाताळण्यात अडचण असेल तर ती अनपेक्षित आव्हानामुळे कामाची गुणवत्ता राखू शकत नाही, ज्यामुळे करिअरमध्ये नुकसान होऊ शकतं. म्हणून थ्रेट्स वेळीच ओळखावेत आणि त्या थ्रेट्सला ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करावा. स्वॉट विश्लेषण आपल्याला सॉफ्ट स्किलची स्वतःची जाणीव करून देतो आणि कोणत्या गोष्टी सुधारायच्या आहेत याचा अंदाज देतो. या विश्लेषणाच्या आधारे आपण आपले सशक्त गुणधर्म बळकट करू शकतो, कमजोर बाजूवर काम करू शकतो, संधीमधून लाभ घेऊ शकतो आणि धोके ओळखून त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना करू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.